चला परत एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ओके, इन्फिनिटी मॅथ अकॅडमी वरती. ओके, चला तर आपण काल काय बघितलं होतं, 6.1 मधले 2 प्रश्न बघितले होते, प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 3. कारण हे 2 प्रश्न कशावर डिपेंड होते, सरळ मध्य पद्धतीवर. कशावर, सरळ मध्य पद्धत. या सरळ मध्य पद्धतीमध्ये आपल्याला काय काढायचंय, मध्य काढायचंय. तर आता दुसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न आज आपण कव्हर करणार आहे. या 2 प्रश्नामध्ये मध्यच काढायचंय. काय काढायचंय, मध्य काढायचंय. परंतु कोणत्या पद्धतीने काढायचं, तर आपल्याला काढायचंय गृहीत मध्य पद्धतीने. कोणत्या, गृहीत मध्य पद्धत. मग तुम्ही सर मध्यच काढायचं, मग पद्धत चेंज का केली? कारण बघा कधी कधी कॅल्क्युलेशन जे बेरीज आहे यांची ते खूप जास्त होते, त्याची कॅल्क्युलेशन आहे ते खूप जास्त होते. नंतर मग त्याचा भागाकार करणं वगैरे थोडीशी अवघड क्रिया जाते. त्याच्यामुळे आपण काय करतो की दुसऱ्या पद्धतीने आपण त्याचा मध्य काढतोय. मग प्रश्न बघा आता काय दिलाय, एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर रुपयात व वाहन संख्यांची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. बघा याला म्हणतात वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून जमा होणाऱ्या कराचे गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढा. काय काढा, मध्य काढा. ओके, कोणत्या पद्धतीने, गृहीत मध्य पद्धतीने काढायचं आहे. मग आता आपल्याला काय दिलंय बघा, जमा कर दिलाय रुपयामध्ये, ओके, आणि वाहनाची संख्या दिलेली आहे. आता महत्वाचं काय, मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितले तुम्हाला की 4 किंवा 5 कॉलम कशाला असतात तर या सरळ मध्ये. ओके, आणि इथे किती असतात, 5 किंवा 6. मग आता इथं वर्ग सलग आहेत. वर्ग सलग आहेत म्हणजे बघा इथं 500 तर इथंही 500. सुरुवात इथं 500 ने, इथं शेवट झाला 500 ने, तर इथं सुरुवात झाली 500 ने. इथं 600 ने शेवट झाली, इथे 600 ने सुरुवात झालेली आहे. परत पुढे पण तेच आहे. तर याचा अर्थ वर्ग सलग आहेत, म्हणजे वर्ग सलग करायची गरज नाहीये. वर्ग सलग कशी करतात जेव्हा ते वेळ येणार तेव्हा सांगेल. ओके, आणि 6.1 मध्ये असं काही नाहीये. चला मग आपल्याला किती कॉलम पाहिजेत, 5 कॉलम ध्यानात ठेवायचे. चला बघा, मग पहिला कॉलम बघा, पहिला कॉलम तोच जो आपण लिहिला होता. काय लिहिला होता पण मागच्या वेळेस, वर्ग. काय लिहिला होता, वर्ग. मग तो लिहून घ्यायचा, वर्ग. मग वर्गामध्ये काय असते रे, जो वरचा कॉलम दिलेला आहे बघा, जे वितरण सारणी वरती दिलेली आहे, जे वितरण सारणी दिलेली आहे, जमा कर, जमा कर कशामध्ये रे, रुपयामध्ये. ते लिहून घ्यायचे खाली. चला सांगा काय काय आहे तर, 300 ते 400, 500 ते 600, 700 ते 800. ओके. चला पुढे काय दिलं रे, लक्ष द्या. पुढचा कॉलम काय होता, 8वा, वर्ग मध्य. काय होता, वर्ग मध्य, ज्याला आपण काय म्हणतो, एक्स आय. काय म्हणतो, एक्स आय. चला मग वर्ग मध्य काढून घेऊ आपण. वर्ग मध्य, मस्ती नका करू. वर्ग मध्य, वर्ग मध्य कसा काढतो आपण, जो वर्ग आहे, जो जे वर्ग दिलेले आहेत त्या दोघांची बेरीज करून भागेला 2 म्हणजे अर्धे. मग 300 अधिक 400 किती होतात, 700. 300 अधिक 400, 300 अधिक 400 भागेला 2 म्हणजेच काय रे, 700 भागेला 2 किती येतात, 350. मग इथे लिहायचे 350. नंतर 400 अधिक 500, 900. 900 चे अर्धे 450. आता हे सांगत बसायची गरज नाही, परत परत लिहायची. 500 आणि 600 1100. 1100 चे अर्धे 550. बघ 100 100 वाढत आहे, पुढे 100 100च वाढायचं. मग आणखी टाइमपास करत बसायचं नाही. बघा 350, 450, 550, 650, 750. ओके, हा काय झाला तुमचा एक्स. आता इथं थर्ड नंबरला एक कॉलम वाढतो. कोणता कॉलम वाढतो ते बघा. आता हे आहे महत्वाचं, गृहीत मध्य पद्धतीमध्ये एक कॉलम आणखी वाढतो. बघा जे सरळ मध्ये 4 कॉलम मध्ये ते 4च राहते,
फक्त याच्यामध्ये एक आणखी एक वाढतो, त्याला म्हणतो आपण डी आय. काय म्हणतो? डी आय. मग डी आय काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? एक्स आय वजा ए. काय करावं लागते? पण सर आता डी आय काढायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. इथं आपण डी आय काढू. काय काढू आपण इथं? डी आय. पण कळावं का लागेल? एक्स आय वजा ए करावं लागेल, बरोबर आहे. याला बाजून ठेवता एवढंच. पुढे बघा, हे काढायचं आहे आपल्याला. कलर हा, इथं काय पाहिजे आपल्याला? वाहन संख्या म्हणजे काय? वारंवारता. वाहन संख्या म्हणजेच काय रे? वारंवारता. सांगा काय आहे? 300 ते 400 ची वारंवारता किती आहे? एक काम करू आपण, 80. किती आहे? 80. याची किती आहे? 110. हे अशा लाईन नाही ओढलं तरी चालतात हा, ते क्लिअर दिसण्यासाठी ओढत आहे मी. हे खालच्या रेषा नाही ओढलं तरी चालतात. 80 नंतर किती आहे रे? 110 नंतर किती आहे? 120 नंतर 40. मला सांगा आता याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या, मोठी वारंवारता कोणती आहे? 120. एकशे 120 काय आहे? सर्वात मोठी वारंवारता. सर्वात मोठी वारंवारता काय आहे? 120. मग या वारंवारतामध्ये सरळ इकडे यायचं आणि वर्ग मध्यमध्ये जो नंबर येणार त्याला नाव द्यायचं ए. काय नाव द्यायचं? ए. समजला? ए कसा मिळवायचा? तर सर्वात मोठी वारंवारता पकडायची, त्याच लाईन मध्ये वर्गमध्य काय येतो, त्याच लाईन मध्ये वर्गमध्य काय येतो ते बघायचं. तर काय आहे? 550 आहे इथं ए, म्हणजे याला गृहीत मध्य म्हणतात. त्याला काय म्हणतात? गृहीत मध्य. ए म्हणजे काय? गृहीत मध्य. आणि आपण किती मानणार आहे तो? 550 मानू. किती मानू? 550 मानू. का मानू? समजलं? कारण वारंवारतामध्ये सर्वात मोठी वारंवारता जी असेल त्या लाईन मध्ये वर्गमध्यामध्ये जो असेल तो आपला राहणार आहे गृहीत मध्य म्हणजेच ए. मग इथं बघा आता काय रे? डी आय बरोबर एक्स आय वजा ए. मग जर आपल्याला हा पहिला डी आय काढायचा, या पहिल्या बॉक्सचा डी आय काढायचा आहे बघा, पहिल्या बॉक्सचा जर डी आय काढायचा असेल आपल्याला तर काय करायचं रे? एक्स आय म्हणजे हा एक्स आय दिसते किती आहे? 350 वजा काय? ए. ए किती आहे? 550. मग उत्तर काय ते रे? 350 मधून 550 जातात का? मग 550 मधून 350 काढा. किती? 200. 300 200 500 ना? 200. पण मोठ्या पदात चिन्ह म्हणजे वजा. किती येते? वजा 200. समजलं काय केलं? बघा, वर्गमध्य आपल्याला डी आय काढायचा होता, त्याच्यासाठी आपल्याला एक्स आय म्हणजे हे सगळे एक्स आहे, हे सगळे काय? एक्स आहे. आणि वजा काय करायचं आपल्याला? हा गृहीत मध्ये ए. मग या 350 मधून 550 मायनस केले 200. आता या 450 मधून 550 मायनस करा, वजा 100. कारण याच्यामधून हे जात नाही ना, हे लहान संख्या. मग 550 मधून 550 काढा. किती? 0. 650 मधून 550 काढा. 750 मधून 550 काढा. सोपी आहे. लास्ट आता हे जे आपली वारंवारता आहे इथं एफ आय लिहितो मी, ही जी वारंवारता आहे आता याच्या जवळ कोण आहे रे? डी आय आहे. काय आहे? त्याच्या जवळ कोण आहे? डी आय आहे. मग आपण डी आयचा आणि एफ आयचा गुणाकार करू. कशा? याच्या अगोदर काय केला होता आपण? एफ आयचा आणि एक्स आयचा केला होता. पण आता याच्या जवळ कोण आहे? एफ आयच्या जवळ डी आहे. मग याचा आणि याचा गुणाकार करून इथे लिहायचं. समजलं? मग इथे लिहू आपण एफ आय डी आय. ओके, चला मला सांगा मग आता या दोघांचा गुणाकार केल्यावर काय उत्तर येणार? 8 आणि हे 2, 8 दुनी 16. मग हे 16 लिहायचे, हे 2 शून्य हा 1 शून्य, पण इथं वजा आहे म्हणून क्लिअर. 16,000. 100 गुणिले 110, 11 1 11 आणि हे 2 शून्य हा 1 शून्य, 3 शून्य पण वजा. क्लिअर. 120 गुणिले 0
जगातील कोणत्याही संख्येला शून्याने गुणा, उत्तर शून्यच येते. 100 गुणिले 700, एक 7 एक 7 आणि हे 2 आणि हा एक 3 0, 1 2 3 0. पण वजा येणार का? नाही. ओके, कारण इथं वजा नाहीच आहे ना, अधिक अधिक आहेत. मग 200 गुणिले 40, 4 दुनी 8, हा 2 आणि हा एक 0, 1 2 3 0. इथपर्यंत क्लिअर? याच्यामध्ये काय अडचण? चला, आता मागच्या वेळेस आपण काय केलं होतं? बेरीज केली होती. सेम बेरीज करा, वारंवारतेची आणि याची बेरीज करा. फक्त बेरीज करायची आपल्याला. काय करायची? फक्त बेरीज. मग बेरीज बघा आता कशी करायची. सिग्मा एफ आहे किती आहे? चला करा बेरीज. 0 0 0 0 0. बघा 8 आणि 1 9, 9 2 11, 11 4 15, 15 आणि 7 22, 22 शी 2, हातचे आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 420. किती? 420. होल्ड कर, बस तिथं 5 मिनिटं. किती? 420. आता याची बेरीज करायची आहे. आता याची बेरीज करताना थोडस काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्याकडे संख्या कोणकोणत्या आहेत बघा. आपल्याकडे वजा 16,000 आणि वजा 11,000. बघा, वजा 16,000 वजा 11,000. ओके, आपल्याकडे वजा वजा आहेत आणि आपल्याकडे अधिक अधिक आहेत. 7,000 आणि 8,000. क्लिअर? हे मायनस मध्ये दोन संख्या, ते खालच्या जे दोन संख्या ते प्लस मध्ये आहेत, अधिक मध्ये आहेत. मग काय करायचं? या वजा वजाची पहिली बेरीज करून घ्यायची, कारण वजा वजा अधिक आपण पहिल्या प्रकरणामध्ये ऑफलाईन मध्ये शिकलोय. मग वजा वजा अधिक होतील तर हे बेरीज करून घ्या. 0 0 0, 6 आणि 1 7, 1 आणि 1 2, वजा 27,000. क्लिअर? वजाच चिन्ह येणार. इथं बघा 7 आणि 7 14 आणि 15, 15,000. किती? आता मला सांगा, इथं अधिकचं चिन्ह आहे, अधिक वजाचं आहे, अधिक वजा वजा होणार. मग वजा वेग करा. वजा 27,000 वजा 15,000. सॉरी इथं वजा नाही येणार, हे अधिक मध्ये आहेत ना, तर आपल्याला काय करायची? वजा वेग करायची आहे. अधिक वजा वजा करा, वजा बाकी 0 0 0, 7 5 गेले 2, 2 1 गेला 1. पण मोठ्या पदाचं चिन्ह बेसिक मध्ये झालेलं आहे. मोठ्या पदाचं चिन्ह किती? उत्तर येते रे? वजा 12,000. किती लिहायचं म्हणजे इथं? वजा 12,000. हे दिसतंय ना? क्लिअर? नाही दिसत आहे? ठीक आहे. अच्छा, याची बेरीज आणि याची बेरीज स्क्रीन मध्ये दिसत नाही, त्याच्यामुळे आपण इथं साईडला लिहून घेत आहे. ओके, चला बघा, याची बेरीज आलेली आहे आपली सिग्मा एफ आय ची. बघा, सिग्मा एफ आय ची बेरीज आलेली आहे आपली 420 आणि सिग्मा एफ आय डी आय ची बेरीज आलेली आपली 12,000. ओके, वजा 12,000. ओके, चला इथपर्यंत झालं. अजून आपण मध्य काढलेला नाहीये. आता आपल्याला काय काढायचं आहे? मध्य काढायचं आहे. काय काढायचं आहे? मध्य. मध्य म्हणजे काय रे? एक्स बार काढायचं आहे. क्लिअर? आता हा काढण्यासाठी एक छोटस सूत्र आहे. ओके, ते ध्यानात ठेवायचं. सूत्र काय बघा, ए अधिक डी आहे. बघ कोण आहे तर? आवाज नका करू रे. चला, ए अधिक डी आहे किंवा डी बार. सगळ्यात पहिले बघा, आपण इथं डी आय काढले सर्व, पण आपल्याला एक डी बार काढायचा आहे. काय काढायचं आहे? डी बार. कुठे गेलं रजिस्टर? चला, हे सूत्र ध्यानात ठेवा. आता सगळ्यात पहिले आपण बघा, आपल्याला काढायचं काय आहे? एक्स बार. पण एक्स बार काढण्याच्या साठी आपल्याला पहिले काढायचं आहे डी बार. काय काढायचं आहे? डी बार. मग डी बार कसा काढतात बघा, सेम या दोघांचा भागाकार. म्हणजे कसं येणार? सिग्मा एफ आय डी आय भागेला सिग्मा एफ आय. मग हे किती आहेत रे? वजा 12,000 भागेला हे किती आहेत? 420. म्हणजे आपल्याला काय भेटेल मग? डी बार.
आता याचा भागाकार करायचा आपल्याला. भागाकार करायसाठी ना थोडस छोटं करण्याचा प्रयत्न करायचा. आता इथं इथं लिहितो मी 12,000 भागेला 42. क्लिअर आहे की इथं सॉरी इथं शून्य. मग भागाकारामध्ये जर वरती शून्य आणि खाली शून्य असेल तर कट करून टाकायचे. क्लिअर. आता उरलं काय, वर 1200 आणि खाली 42. आता मला सांगा सीधी सीधी गोष्ट आहे, इथं 12 आहे आणि इथे 42 आहे. समसंख्या दोन्ही पण काय आहेत, समसंख्या आहेत. म्हणजे दोन्ही संख्याला एका कॉमन संख्येने भाग जाते. ती संख्या आहे 3. 3 चौक 12 आणि 3 1 3 उरले किती 12. 3 चौक 12. ओके बघा 3 न भाग जाते. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12 म्हणजे वरती येतात 400. खाली बघा 3 1 3 3 1 3 4 3 गेला 1 राहिला 12 झाले. 3 चौक 12 किती रे 14. आता 14चा पाढा येते का. जर येत नसेल तर त्याला आणखी लहान करा. येत नसेल तर आणखी लहान करा. सांगा कशाने भाग जाते. सीधा सीधा 2 न भाग जाते. या 400चे 2 न भागलं म्हणजे 200 उत्तर येणार आणि याला 2 न भागलं म्हणजे किती येणार 7. बे 7 14 आणि बे 2 4 2 शून्य जशा तशी लिहिलं आपण. आता काय आलं रे 7 भागेला 200. करा भागाकार. 7 भागेला 200. 7 1 7 7 2 14 7 3 21 येतात. मग आपल्याला काय पाहिजे 7 2 14. किती उरले रे 6 शून्य. ओके हा शून्य खाली घेतला. 7 सकम 42 7 7 49 7 8 56. किती उरले रे 4 उरले. किती झाले 40. पॉइंट द्या. पॉइंट दिला म्हणजे शून्य घेऊ शकतो. मग परत म्हणा 7चा पाढा 7 5 35. परत इथं 5 उरतात शून्य घ्या. 7 7 49 परत 1 उरते. मग 7 1 7. मग एवढं उत्तर आलं की फक्त इथं थांबून जायचं. पॉईंट नंतर 2 अंक घ्यायचे. 2 किंवा 3 अंक घ्यायचे. पॉईंट नंतर 2 किंवा 3च अंक घ्यायचे. मग उत्तर किती आलं आपलं 28.57. पण मायनस मध्ये कारण इथं मायनस होतं. मग इथं काय येणार आहे -28.57. ओके वजा 28.57. क्लिअर. हा झाला आपला डी बार. आता आपल्याला काढायचं आहे एक्स बार. काय काढायचं आहे एक्स बार. काढण्यासाठी काहीच नाही फक्त ए अधिक डी बार करा. काय करा ए अधिक डी बार. हा एक्स आहे म्हणजेच काय आपला मध्य. हाच काय आपला मध्य. मग एक्स बार बरोबर ए किती आहे 550 अधिक डी बार किती आहे सॉरी वजा आहे. काय वजा. म्हणून इथं वजा घेऊ आपण. वजा 28.57 अधिक वजा वजा बाकी होणार. 550 मोठे आहेत त्याच्याने फक्त 28 काढायचे आपल्याला. किती काढायचे 28. कसे काढायचे बघा. कधीही पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजेत. बघा इथे लिहितोय मी 550 वजा 28.57. सर इथं काही नाही. मग इथं काही नाही तर पॉईंट द्यायचा आणि 0 0 घ्यायचे. क्लिअर. वजा बाकी नेहमी चुकते त्याच्यामुळे वजा बाकीवर लक्ष ठेवा. 550 वजा 28.57. इथं वरती काही नाही. इथं पॉईंटच्या वरती पॉईंट द्यायचा 2 शून्य द्यायचे मग वजा बाकी करायची. तर उत्तर बरोबर येणार आहे. चला शून्यातून 7 जातात का. शून्य कोणाजवळ जाणार या शून्याकडे. याच्याजवळ पण काही आहे का. हा कोणाकडे जाणार याच्याकडे पण काही आहे का. हा जाणार 5कडे. 5कडून 1 घेणार तर याच्याकडे 4 राहतील. याच्याकडे किती होतील 10. मग आता 10 झाले. हा याला 1 देऊ शकतो म्हणजे याच्याकडे किती होतील याच्याकडे किती होतील 10. मग हा पण त्याला 1 देणार. याच्याकडे 9 होतील. याच्याकडे किती होतील 10. मग 10तून 7 गेले 3. 9तून 5 गेले 4. पॉईंट जशा तसा पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. 9तून 8 गेला 1. 4तून 2 गेले 2 आणि 5 जशा तसे. काय उत्तर आलं आपलं एक्स बार बरोबर 521.43. ओके रुपये म्हटलं तरी चालेल इथं रुपये. ओके हा काय झाला आपला. ओके चला घ्या स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे चला प्रश्न 4. ओके
प्रश्न 14 काय दिलाय, वाचा एकदा व्यवस्थित. काही बागायतदारांच्या संत्र्यांच्या उत्पन्नाची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून उत्पन्नाचा गृहीत मध्य पद्धतीने काढा. आणि आपण आज फक्त गृहीत मध्य पद्धतच घेणार आहे. दोनच प्रश्न घ्यायचे, एक झाला, एक बाकी, आता हा घेऊन. ओके, चला. काय दिलं रे, उत्पन्न 1000 रुपयामध्ये दिलं आहे, पण थोडस क्रॉस लिहिलंय मी. ओके, असं लिहिण्याऐवजी बसलं पाहिजे म्हणून. ओके, चला. बागायतदारांची संख्या दिलेली आहे खाली. चला आपण आपलं काम सुरू करू. काय असते रे, पहिला कॉलम काय असते, वर्ग. काय असतो, वर्ग. आणि वर्गामध्ये आपण काय लिहितो, बघा काय वर्गामध्ये, हा पहिला कॉलम वर्गामध्ये याचा उत्पन्न दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, उत्पन्न. कशामध्ये रे, 1000 रुपये. नंतर दुसरा कॉलम कोणता असते, वर्ग मध्य, म्हणजेच काय, XI. तिसरा कॉलम काय आहे, आता गृहीत मध्य पद्धत आहे म्हणून DI बरोबर XI वजा A. नंतरचा काय आहे आपला, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. लास्टला काय आहे, FI DI. वारंवार. ओके, हे कॉलम आहे. आता प्रत्येक कॉलम काय काय बघा, चला सांगा पटापट. किती आहे रे, 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40, 40 ते 45. ओके, इथपर्यंतच आहे. वर्गामध्ये कसा काढतो आपण, बेरीज करा, अर्धे करा, बेरीज करा, अर्धे करा. ओके, वर्गाची बेरीज करा. 25 अधिक 30, बघा इकडे, 25 अधिक 30 भागेला 2. 25 आणि 25 50 आणि 5 55, 55 भागेला 2. असं सर भागाकारच येत नाही. चला बघा, 2 दुने 4, 5 4 गेला 1, 5 खाली आले, 2 साती 14, 15 14 गेले, 1 राहिला. पॉइंट देऊ, संख्या संपल्या, इच्छा संख्या संपल्या म्हणून पॉइंट द्यायचा आणि 0 घ्यायचा. 2 5 15 होत नाही, 10, 0 0 किती आला रे, 27.5. 27.5 लिहा इथं, 27.5. पुढं 30 अधिक 35, 30 आणि 30 60, 60 आणि 5 65, किती 65. इकडे लक्ष द्या, 65 भागेला किती 2, 2 त्रिक 6, 6 6 गेले 0, 5 खाली घ्या, 2 दुने 4, 2 दुने 4, 5 4 गेला 1, पॉइंट द्या 0, 2 5 10 म्हणजे 32.5. 32.5. पुढं काय आहे, 35 आणि 40 किती येतात, 75. किती, 75च्या अर्धे किती येतात, 2 त्रिक 6, 7 6 गेला 1, 5 जशात तसे, 2 साती 14, 1 पॉइंट 0, 2 पंचे 10, 37.5. ज्यांना ज्यांना भागाकार येत नाही त्यांच्यासाठी आपण बेसिकचे लेक्चर घेऊ, ज्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार डीप मध्ये घेऊ. ओके, शक्यतो हे ऑफलाईन बॅच मध्ये शिकवलेलं आहे पूर्ण. ज्यांना याच्यामध्ये पण अडचण आहे त्यांनी क्लासला भेट द्या. पुढे 40 अधिक 45, 40 साठी 80 5 85, सॉरी 4 नाही तर 2. हा, आता एक दुसरी ट्रिक सांगतो तुम्हाला. हे बघा, 5 5 वाढत आहे, किती वाढत आहे, 5 5 ना. 37 आणि 5 32, 32 आणि 5 37, 37 आणि 5 43. डायरेक्ट लिहू शकता तुम्ही. ओके, 43 आणि 5 नाही तर 43 नाही ना, 42 येतात ना. ओके, 42 आणि 5 47. आता फ्रिक्वेन्सी लिहून घ्या. काय फ्रिक्वेन्सी, 20 25 15
10 आणि 10. चला मला सांगा फ्रिक्वेन्सी, सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी कोणती आहे इथं? 10. सॉरी, वारंवारता किती आहे? 25. मग आता 25 मधली लाईन कोणती आहे बघा? मग आपला हा काय झाला रे? ए. काय झाला? ए. क्लिअर? मग सेम काय करतो आपण? डी आय काढायचं आपल्याला या एक्स आय मधून. हे सगळे काय आहेत? एक्स आय. या एक्स आय मधून हा काढा. 37.5 मधून 32.5 काढलं तर किती येतात बघा? असा करायचं आपल्याला. करायचं काय बघा, आपला नियम आहे हे, आपल्याला असं करायचं आहे. 27.5 वजा 32.5, पण अशी वजाबाकी होत नाही कारण हे लहान संख्या आणि हे मोठी संख्या आहे. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची. 32.5 वजा 27.5, 5तून 5 गेले 0, 2तून 7 जात नाही, इथं झाले 12, इथं झाले 2, 12तून 7 गेले 5, 5.0, 5.0 म्हणजे किती? 5च. किती? 5. पॉईंटच्या नंतर काही येणार नाही. हा, पण आपल्याला करायचं काय होतं? लहान मधून मोठी काढायची होती. लहान मधून मोठी काढायची होती, म्हणून इथं काय येणार? वजा. ओके. आता याच्यामधून हेच काढायचे, याच्यामधून तेच काढायचे. 0. 37 मधून 32 गेले 5, 42 मधून 32 गेले 10, 5 5 वाढत जाते. 47 मधून 32 गेले 15. ओके. बघा, 7तून 2 गेले 5, 4तून 3 गेला 1, 15. क्लिअर? पुढचा कॉलम बघा काय आहे? एफ आय डी आय, म्हणजे एफ आय आणि डी आय चा गुणाकार. चला सोपी आहे आता गुणाकार. 20 100, पण कसा? वजा 100. 25 0, 15 5, कसं रे? 75. 10 10, 15 10. ओके, क्लिअर? आता काय करायचे आपल्याला? बेरीज. काय करायची आहे? बेरीज. मग आता बेरीज करू आपण. मी तुम्हाला क्लिअर सांगितलं, जर याची बेरीज करायची असेल तर वजाला बाजूला ठेवा, पहिले अधिक अधिक करून घ्या. वजा वजाच करून घ्यायचे, अधिक अधिक वेगवेगळे करायचे. मग इथं लिहितो सिग्मा एफ आय डी आय. मग बेरीज इकडे करूत आपण. तशी सोपी बेरीज आहे म्हणा, मग असं तुम्हाला सोपी जाणार. काय रे बघा, 75 100 आणि 150. 5 जशा तसे, 7 आणि 5 1202, हातचाला 1, 325. 325 आणि ते वरती उरलेले किती होते? वजा 100. आता 100 इथं लहान आहे म्हणून साधी बेरीज वजाबाकी येणार. किती येतात? 225. आता याची बेरीज करा. सिग्मा एफ आय ची बेरीज बघा. 10 आणि 10 20, 20 आणि 10 30, 30 आणि 10 40, 40 50 60 70 80. किती येतात? 80. चला परत एकदा. 5 आणि 5 10, 10 80 0, हातचाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 6 7 8. किती? 80. चला आता इथं सोडू आपण बाकीचा उरलेला भाग. ओके, इथं घेतो. चला काय बघा, आपल्याला काढायचं आहे पहिले डी बार. काय काढायचं आहे रे? मग डी बार काढण्यासाठी काय करतो आपण? सिग्मा एफ आय डी आय भागेला सिग्मा एफ आय. मग सिग्मा एफ आय डी आय किती आला? 225 भागेला सिग्मा एफ आय किती आहे? 80. करा भागाकार. तर सर आम्हाला भागाकार 80 बाळा येत नाही, तसं अर्ध करू शकता तुम्ही. 5 पण भाग जाते त्याला. ओके, किंवा 8चा पाडा तर आपल्याला येतेच. ओके, चला काय करता? डायरेक्ट 8ने भागता की लहान करता? त्याला लहान करायचं. चला मग 5 करा. जर याला लहान केलं तर 5 1 5, 5 30. ओके, म्हणजे किती येतात? 16. याला लहान केलं तर 5 चोक 20. ओके, 2 उरतात, 5 5 25. 16 भागिले 45 करायचे. परत कशाने भाग जातो? कशाने भाग जातो? 45 आणि 16ला 3 ने भाग जाणार ना. 3 5 15, 30 आणि 15. ओके, आणि नाही 16ला भाग नाही जाणार ना. बरोबर आहे. मग तुम्ही 16चा भाग इथपर्यंत घेऊ शकता डायरेक्ट, किंवा हो मग 45ला नाही जात ना. मग काय करायचं? हे जे दिसते ना,
हे 2 मिनिटं, हे बघ इथं 0 आहे सध्या, नंतर आपण ते ऍड करू जेव्हा आपण घेऊत ना ते. आता बघा आपल्याकडे 20 सध्या 22 आहे, किती आहेत 22 चा विचार करा. पण 80 पेक्षा 22 लहान आहे. मग 225 चा विचार करा. मग 8 एक 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24. हा 0 इथे येणार, मोठी झाली संख्या. मग काय घ्यायचं, 8 दुनी 16. क्लिअर. 5 0 गेले 0, 22 मधून 16 गेले, 16 आणि 4 20 आणि 6 22 60. क्लिअर. पॉइंट द्या, परत काय घ्या 0. इथं हा 0 0 कट करून किंवा नंतर ऍड करू शकता. चला 8चा पाडा म्हणा. 8 साती 56 आणि हा 1 0, किती उरले रे 40. किती उरले, 1 0 घेऊ शकतो आपण, पॉइंट दिलेला 1 0 घेऊ शकतो. 8 पंच 40, हा 0 होता एक्स्ट्रा म्हणून इथं किती आला रे 2.75. किती आला. आता काय काढायचं आपल्याला, एक्स बार. म्हणजेच काय काढायचं आपल्याला आता, मध्य काढायचं आहे. काय काढायचं आहे, मध्य. काय करतात रे, मागेच बघितलं. मग एक्स आहे बरोबर, ए किती आहे 32.5 अधिक 2.75. करा बेरीज. 32.5 अधिक 2 पॉइंट, बघा पॉइंटच्या खाली पॉइंट आणि 2 इथं येतील ना. हे व्यवस्थित समजून घ्या, पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे. जिथं काही नाही तिथं 0 घ्या, जिथं काही नाही तिथं 0 घ्या. हे 5, 7 आणि 5 12, 2 हातचाला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5 3, आणि हा पॉइंट इथे येणार 35.25. किती येणार 35.25. हा तुमचा मध्य. चला बघा एकदा, इथं थोडीशी मिस्टेक झालेली आहे. काय झाली बघा, 80 भागेला 225. बघा परत भागाकार करत आहे आपण. 8 1 8, 8 दुनी 16, 5 0 गेले 5 राहिले, आणि 22 मधून 16 गेले, म्हणजे 16 आणि 4 6 किती. चला इथं एक पॉइंट देऊ आणि इथे एक 0 घेऊ. 8 8 64, 8 8 64, किती उरतात रे 10. परत पॉइंट दिलेला परत एक 0 घेऊ. 8 1 8 म्हणजे 80, किती उरले रे 20. ओके. परत आपण काय करू शकतो, एक 0 घेऊ शकतो. 8 पंच 40, 8 1 8 दोन्ही 16 घ्या, परत 8 दोन्ही 16 म्हणजे 160, किती उरले रे 40. परत घ्या 8 पंच 40, 8 पंच 40 0 0, उत्तर येते 2.8125. काय येते इथं 2.8125. काय येते 2.8125. मग काहीच नाही, सेम तसंच राहणार आहे, फक्त इथं काय चेंजेस होणार आहे, 2 पॉइंट आहे तर इथं 81 प्लस 25 येतील, आणि याच्यामध्ये भर पडेल बघा 32 आणि हे 2 34 जशा तसेच राहतील. बाकी फक्त इथं येणार आहे 81.25. एकदा चेक करू. 32.5 अधिक 2.8125, काही नाही म्हणजे 0 आहे, बेरीज आहे म्हणून टेन्शन नाही आहे. जशा तसं लिहून घ्या. 8 5 13, 3 हातचाला 1, 2 2 4 आणि 1 5 आणि 3. 35 पॉईंट काय येणार आहे 31.25. काय येणार आहे 35.3125. ओके ठीक आहे, चालेल. बाकीचं बघू पुढच्या लेक्चर मध्ये. सर्वांनी स्क्रीनशॉट घ्या. ज्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येत नसेल अजूनही, त्यांनी एकदा क्लासला भेट द्या. ओके, चला भेटू पुढच्या लेक्चर मध्ये.